बॅट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस बॅट्समन शफल झाले. आडपा पाटने खेळायचं होतं, दिशा चुकली, बॉलनं काटा बदलला आणि त्यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा ऑफिशियल संपादकांच्या माध्यमातून आला. 9 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चांगला चेंडू गुडलेन स्पॉट टप्पा पिच झाला. टॉस होत असताना चेंडू शरीराचा वेध घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल येईल, डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक स्थिरावेल. धावफलकावरती धावा 9 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम गोलंदाजी, कमबॅक करून देणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टीम अर्नाहाणा 11 पुगाव्या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. प्रमोद शेटजी मस्कर साहेबांच्या मालकीचा संघ, या क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आणि त्याचबरोबरीनं ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मालिका वीराला दिली जाणारी अर्ध्या तोळ्याची अंगठी अर्थातच तब्बल 35,000 रुपयाची अंगठी ज्यांच्या माध्यमातून इथे मात्र पुरस्कृत केली जाईल. यावेळेला ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं खोलवा टप्प्याचा हा बॉल बॉलर्स बॅक ड्राईव्ह केलं गेलं. हारिस सनप सुद्धा आपल्या फॉलो थ्रूमध्ये अप्रतिम फिल्डिंग करत असताना पाहायला मिळाले. तत्पूर्वी षटक क्रमांक 1चा इशारा अंपायरांच्या माध्यमातून आला. स्पेशली कौतुक करावं लागेल आमच्या दोन्ही ऑफिशियल टीम अंपायर्सचं, कारण की या उन्हात तगदगत्या उन्हामध्ये चांगली अंपायरिंग, चांगले डिसिजन त्यांच्या माध्यमातून नेहमी आपल्याला पाहायला मिळाले. सातत्यानं गत वर्षापासून या स्पर्धेमध्ये ते जॉईन झाले आणि आता मात्र रोहा तालुक्यातील सर्वाधिक मोठमोठ्या स्पर्धा सुद्धा आपण त्यांना कव्हर करत असताना पाहतो. रोहामध्ये 2 लाखाची स्पर्धा आपण पाहिली, रोहा ग्रामीण धमाका. त्याही स्पर्धेमध्ये हेच ऑफिशियल अंपायर सर आपल्याला पाहायला मिळाले, जिथे मोहम्मद बकवाल सर आणि त्यांच्या साथीला परषोत्तमजी भगत सर पाहायला मिळतात. त्याचबरोबरीने थर्ड अंपायर सरांच्या भूमिकेमध्ये आपल्याला विक्रांतजी पाटील सर सुद्धा पाहायला मिळतात. चांगलं कामकाज या तिन्ही ऑफिशियल अंपायर सरांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज मार्कवरती गोलंदाज विशाल. खोलवा टप्प्याचा हा बॉल स्टिअर केलं गेलं, जिथे सन्मानजनक खेळलं गेलंय. ऋतिकाच्या माध्यमातून बॉलर्स बॅक ड्राईव्ह केलाय. स्वतः विशाल बाई चेंडूवरती आले, अडवतील फेकती अडवलाय. कोणती धाव इथे मात्र घेतली गेली नाही. या डॉट बॉलचा इशारा येईल. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. षटकातील पुढचा बॉल, यावेळेला परफेक्ट यॉर्कर हेलिकॉप्टर खेळायचं होतं, परंतु हेलिकॉप्टर लँड करू शकले नाही आहेत. आणखीन एक बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत जर या मैदानाचा विचार केला तर संभव विलेज एंड करणं गोलंदाजी करत असताना गोलंदाजाला खऱ्या अर्थानं आव्हानात्मक गोलंदाजी करावी लागते. मोठमोठ्या गोलंदाजांना सुद्धा मोठं आव्हान सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये. परंतु मागच्या मॅचमधील उत्तरार्धाची इनिंग सुद्धा पहिल्या इनिंग आठवावी लागेल. सुजलनं अप्रतिम गोलंदाजी केली होती. अवघ्या 3 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. याही मॅचमध्ये या एंडकडनं गोलंदाजी करत असताना विशाल पाहायला मिळाले. विशाल मात्र प्रभावित करणारी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पहिले 2 चेंडू फुलरलेनचे हाताळले, अगदी खोलवर टप्प्याचे. तदनंतर टप्पामध्ये परिवर्तन केलं गेलं आणि हा डॉट बॉल येत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू बॅकचा हा तिसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. तत्पूर्वी या एंडकडनं गोलंदाजी करत असताना मुरलीबाईतनं सुद्धा प्रभावित केलं. अप्रतिम गोलंदाजी सकाळच्या सत्रामध्ये राहिली, परंतु याही वेळेला क्रिकेटचं मादक सौंदर्य या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूयात. गोलंदाजाचे ॲक्शन अँड कोऑर्डिनेशन त्याचा पाहायला मिळाला. त्यानंतर त्याचा रिलीज पॉईंट खऱ्या अर्थानं खूप सारा महत्त्वाचा आहे. प्रभावित करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. अचूक टप्पावरती भेदक माराची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू हाताळलेत विशाल बाईतनं आतापर्यंत आणि अवघ्या 4ही चेंडूंवरती त्यानं धावांपासून वंचित ठेवलंय. सोमजाई कोलार संघाचं नेतृत्व करत असताना आपण नेहमी त्यांना पाहतो. याही वेळेला एसट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. यू मिस, आय विल बी डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. पहिला धक्का टीम विथ पॉवर हिटर्स खाम. विशाल बाई त्यांच्या माध्यमातून पहिल्या 5 चेंडू निर्धाव आल्यात.
येस डेफिनेटली आणखीन एक या स्पर्धेतील मेडल ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली आहे.